तर नवी मुंबईमधनं एक मोठी घडामोड पुढे येते आहे। नवी मुंबईमध्ये मतदान केंद्राजवळ इंटरनेट राउटर सापडल्याची घटना पुढे येते आहे। नवी मुंबईमध्ये मतदान केंद्राजवळ इंटरनेट राउटर सापडलेले आहेत। नेरूळच्या शिवाजीनगर मतदान केंद्राजवळची ही घटना, ही दृश्य आपण बघतो आहोत। इंटरनेट राउटरसह गाडी पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती पुढे येते आहे। नवी मुंबईतील तुर्भे पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे। नवी मुंबईमध्ये मतदान केंद्राजवळ इंटरनेट राउटर सापडलेले आहेत। नेरूळच्या शिवाजीनगर मतदान केंद्राजवळ ही घटना घडलेली आहे आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया। प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्याला अधिक सांगतात। शिल्पा, नक्कीच गुरु, नेरूळमधील शिवाजीनगर मतदान केंद्रावर एका गाडीत काही इंटरनेटचे राउटर आढळले आहेत। काही हॅकिंगचं सामान देखील समोर आलेलं आहे। यामध्ये लॅपटॉप देखील असल्याचं समोर येते। हे कोणी आणि कशासाठी सामान आणले याबाबत अद्याप नाव समोर आलेलं नाही, मात्र याचा तपास तुर्भे पोलीस स्टेशन करत आहे। गाडी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। जिओ, एअरटेल इत्यादी कंपन्यांच्या टॉवरची सिग्नल यंत्रणा चेक करण्याचं काम सुरू होतं। सदरची मशिनरी पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे आणि ज्या कंपनीचे आहे त्या कंपनीच्या मालकाला देखील पोलिसांनी माहिती घेऊन पोलीस स्टेशनला बोलवलेलं आहे। त्यामुळे या संपूर्ण घटनेचा तुर्भे पोलीस स्टेशन अधिक तपास करत आहे। गुरु, बरं, धन्यवाद शिल्पा या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर नवी मुंबईमधली घटना आहे, मतदान केंद्राजवळ इंटरनेट राउटर सापडले। नवी मुंबईमधला धक्कादायक प्रकार आहे। मतदान केंद्राजवळ इंटरनेट राउटर सापडलेले आहेत। नवी मुंबईमधनं हा प्रकार पुढे येतो आहे। नेरूळच्या शिवाजीनगर मतदान केंद्राजवळ घडलेली ही घटना आहे। संपूर्ण वर्ल्ड मध्ये हे मार्कोस कंपनी जी आहे ते चिप्सचं टेस्टिंग करण्याचं काम करतात। ऍक्च्युली जेवढे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत तेवढ्या सर्व्हिस प्रोव्हायडरच्या नेटचं स्पीड किती आहे ते त्या चिप्स प्रमाणे ते टेस्टिंग करून त्याचे कॉल लॉग आहे ते कॉलकॉम कंपनीला पाठवतात आणि ती जर चिप जर टेस्टिंग मध्ये जर ठरली खरी तर त्याप्रमाणे ते नवीन हँडसेटमध्ये ती चिप्स वापरली जाते। अशा प्रकारे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे असं जी काही आता अफवा थोडीफार पसरलेली आहे की मतदान केंद्र हॅक करणे किंवा ईव्हीएम असा कोणताही प्रकार नाही।